नमस्कार. हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत 19 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आले असून ते जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2026 मधील जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत आहे. या पत्राची पार्श्वभूमी व बैठक दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. उद्देश सन 2026च्या बदली प्रक्रियेचे नियोजन करणे आणि 7 नोव्हेंबर 2024 व 18 जून 2024च्या शासन निर्णयातील मुद्द्यांची अंमलबजावणी करणे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया. बदली प्रक्रियेबाबत खालील महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षकांचे समायोजन. सन 2025-26ची संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानीकरण 7 नोव्हेंबर 2024च्या वेळापत्रकानुसार पूर्ण करणे बंधनकारक आहे. याद्या प्रसिद्ध करणे. सर्व जिल्हा परिषदांनी बदलीसाठी पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, आक्षेप नोंदवणे आणि त्यावर निर्णय घेणे ही सर्व प्रक्रिया 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेष संवर्ग भाग 1 व 2. या संवर्गातील शिक्षकांच्या अर्जांची छाननी, याद्या आणि त्यावरील अपिलांची प्रक्रिया देखील वरील मुदतीतच पूर्ण करायची आहे. अवघड क्षेत्र घोषणा. ज्या जिल्हा परिषदांनी अद्याप अवघड क्षेत्र घोषित केलेले नाही त्यांनी 15 मार्च 2026 पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करावी. निकष. अवघड क्षेत्रासाठी किमान 3 अटींची पूर्तता आवश्यक आहे. स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांच्या अध्यक्षतेखालील समिती यात बदल करू शकते. वाहतूक सुविधा. सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस, रेल्वे आणि RTO मान्यताप्राप्त वाहनांचा समावेश असावा. यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नसून स्थानिकरित्या खात्री करणे पुरेसे आहे. पती-पत्नी एकत्रीकरण 30 किमी अंतर. विशेष संवर्ग भाग 2 साठी 30 किमी अंतराच्या निकषाचा तपासताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र आणि गुगल मॅपचाही भाग आधार घेतला जाईल. यामुळे चुकीच्या दाव्यांना चाप बसेल. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया. बिंदू नामावली. आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता मिळाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून अद्ययावत बिंदू नामावली पोर्टलवर तात्काळ अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंमलबजावणी यंत्रणा व तांत्रिक सहाय्य. जबाबदारी. प्रामुख्याने सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांना या सूचनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली आहे. तांत्रिक मदत. बदली प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी मेसर्स विन्सिस IT सर्व्हिसेस प्रा लिमिटेड यांनी प्रत्येक विभागासाठी एक तांत्रिक अधिकारी नियुक्त करावा असे सांगण्यात आले आहे. निष्कर्ष. हे पत्र स्पष्ट करते की शासन 2026ची बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेळेत, विशेषतः 31 मार्च पूर्वी याद्यांचे काम पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गुगल मॅपचा वापर आणि अवघड क्षेत्रासाठी स्थानिक समितीला दिलेले अधिकार हे या प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल किंवा स्पष्टीकरणे आहेत. 1. प्रशासकीय शिस्त आणि कालबद्धता. शासनाने या पत्राद्वारे बदली प्रक्रियेत अत्यंत कडक वेळापत्रकाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्चची डेडलाईन. जिल्हा परिषद बदलीसाठी पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, हरकती नोंदवणे आणि त्या निकाली काढणे ही सर्व कामे 31 मार्च पूर्वी संपवणे बंधनकारक आहे. यामुळे बदली प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण होण्यास मदत होईल. अवघड क्षेत्र निश्चिती. ज्या जिल्हा परिषदांनी अद्याप अवघड क्षेत्र जाहीर केलेले नाही त्यांनी 15 मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. 2. अवघड क्षेत्र निकषांचे सुसूत्रीकरण. पत्रात अवघड क्षेत्राबाबतच्या गोंधळावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 1. CEOंचे अधिकार. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला भौगोलिक परिस्थितीनुसार निकषांमध्ये बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 2. किमान अटी. 18 जून 2024च्या शासन निर्णयातील किमान 3 अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक नगरजांनुसार समिती 3 पेक्षा जास्त अटीही लावू शकते. 3. वाहतुकीची व्याख्या. सार्वजनिक वाहतुकीमध्ये केवळ ST बस नाही तर रेल्वे आणि RTO कडून प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या सर्व खाजगी वाहनांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी कोणत्याही बाह्य प्रमाणपत्राची गरज नसून स्थानिक स्तरावर खात्री करणे पुरेसे आहे. 3. पती-पत्नी एकत्रीकरण. विशेष संवर्ग भाग 2. पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांसाठी अंतराचे मोजमाप अधिक अचूक करण्यात आले आहे. 1. दुहेरी पडताळणी. 30 किमी अंतराची खात्री करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र आणि गुगल मॅपचाही भाग आधार घेतला जाईल. यामुळे चुकीच्या दाव्यांना चाप बसेल. 4. संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षक समायोजन. बदली प्रक्रियेपूर्वीची तयारी म्हणून संच मान्यतेवर भर दिला आहे. संच मान्यता 2025-26. आयुक्त शिक्षण यांच्याकडून नवीन संच मान्यता मिळाल्यानंतर रिक्त जागांचा अचूक आकडा काढण्यासाठी आधी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि समानीकरण केले जाईल आणि बिंदू नामावली.
आंतरजिल्हा बदलीसाठी अद्ययावत बिंदू नामावली पोर्टलवर तात्काळ अपलोड करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे रिक्त पदांची स्थिती पारदर्शक राहील. 5. तांत्रिक सहाय्य आणि संनियंत्रण. विन्सिस आयटी सर्व्हिसेसची भूमिका. बदली प्रक्रिया ऑनलाईन असल्याने तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी प्रत्येक महसुली विभागानुसार एका स्वतंत्र तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2. बैठकीतील उपस्थिती. या निर्णयात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव, शिक्षण संचालक आणि सर्व जिल्ह्यांचे सीईओ व शिक्षणाधिकारी यांचा समावेश असल्याने हा निर्णय संपूर्ण राज्यभर एकाच वेळी लागू होणार आहे. महत्त्वाचा निष्कर्ष: हे पत्र शिक्षकांच्या बदल्यांमध्ये